पण नंतर 2 वर्षांनी असं झालं, माझ्यावर अशी वेळ आली की माझी मुलगी कोमामध्ये गेली. साधारण 5 महिने ती कोमामध्ये होती. त्याच्यानंतर ती एक्सपायर झाली. 7 वर्ष झाली. तिचा वाढदिवस आणि तिचा गेलेला दिवस हा एकत्रच येतो. म्हणजे ज्या दिवशी ती जन्मली त्याच तारखेला ती गेली. माझ्या पण डोळ्यात पाणी येते थोडं. सोन्याच्या वाढत्या महागाईला कंटाळलेल्या सर्व ग्राहकांना माझा नमस्कार. कारण हे जे दागिने मी दाखवतोय हे सर्व 1 ग्रॅम मध्ये बनवलेले आहेत. हे कोणते सोन्याचे नाहीये, पण सोन्याचे होते बरं का गिरायकांचे. त्या डिझाईन्स आपण बनवलेल्या आहेत. जो पॅटर्न त्यांनी सोन्याचा दाखवलेला त्याच पद्धतीचा आपण बनवलेला आहे. मी तुम्हाला फोटो शेअर करेल तिथे. तुमची स्टोरी सांगा ह्याच्याबद्दल. माझे हे कानातले जे आहेत ऍक्च्युली माझे नाहीयेत, हे माझ्या मुलीचे कानातले आहेत. आणि साधारण 9 वर्ष झालं मी हे कानातले केले होते. जेव्हा मी केले होते तेव्हा साधारण 28 ते 30 हजारांनी सोनं होतं. आणि तेव्हा मी हे कानातले 15 ते 20 हजाराचे केले होते, फक्त माझ्या मुलीने बोट दाखवलं म्हणून. मला पण तेव्हा डिझाईन वगैरे काही आवडली नव्हती. पण नंतर 2 वर्षांनी असं झालं, माझ्यावर अशी वेळ आली की माझी मुलगी कोमामध्ये गेली. साधारण 5 महिने ती कोमामध्ये होती. त्याच्यानंतर ती एक्सपायर झाली. आज तिला जाऊन 7 वर्ष झाली कंप्लीट. संक्रांतीला तिला वर्ष झालं, 7 वर्ष झाली. तिचा वाढदिवस आणि तिचा गेलेला दिवस हा एकत्रच येतो. म्हणजे ज्या दिवशी ती जन्मली त्याच तारखेला ती गेली. आणि मला असं वाटलं नव्हतं कधी की मी हा दागिना परत करू शकेन. म्हणजे तिच्यासाठी मी हा एवढा एकच दागिना केला होता आणि तिच्या आजारपणासाठी मी सगळे दागिने मोडले होते. मी अशीच दादांची रील बघितली होती इंस्टाग्रामवर आणि मी फक्त ट्राय केलं की झालं, जमलं, मिळालं तर आपलं नशीब. त्यांना एक फोटो पाठवला होता. त्यांनी लगेच मला दुसऱ्या क्षणात सांगितलं होतं की ताई बनवून मिळतील. आणि त्यांनी मला साधारण 15 ते 20 दिवसामध्ये हा दागिना माझा बनवून दिला. मला आता तरी वाटत नाही की तो खोटा आहे म्हणून. आणि असला जरी सोन्याचा नसला तरी त्याच्या पाठीमागे माझ्या खूप मोठ्या भावना आहेत, ज्या मी शब्दात नाही सांगू शकत. पण ठीक आहे, मी आज त्या कानातल्याच्या रूपातून माझ्या मुलीलाच बघते आणि ह्याचा मला फार आनंद आहे की मला ही डिझाईन आणि हे कानातले परत मिळाले. त्यामुळे मला कधीच असं वाटणार नाही की हे कानातले साधेत किंवा खोटे. पण ठीक आहे, माझी मुलगी माझ्या बरोबर असेल, राहील असं मला वाटतंय. धन्यवाद ताई तुमची स्टोरी शेअर केल्याबद्दल. ताई आता व्हिडिओ काढते, तिला पण डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. तर असे अनेक महाराष्ट्रामध्ये किंवा जगभरातून स्टोरीज आहेत. माझ्या पण डोळ्यात पाणी येते थोडं. तर ह्या स्टोरीज ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. जे की दागिना महत्वाचा नाहीये, त्याच्या मागची भावना जोडली ना ती महत्वाची आहे. की आपण हे दागिने का पुन्हा बनवतोय. मी जी व्हिडिओ टाकली होती की दागिने तुम्हाला घडवून मिळतील, काहींचे हरवलेले असतात, काहींचे आठवणीचे दागिने आपण मोडतो. असे अनेक कस्टमरचे जे दागिने आहेत ते आपण बनवायचा प्रयत्न करतो 100%. ताईंना ते संक्रांतीला हवे होते, पण सॉरी ताई, आपण थोडासा लेट दिलेला आहे, थोडासा टाइम लागलेला आहे त्याला. त्यांना त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी हवे होते, ते आम्हाला देता आले नाहीत त्या दिवशी. पण आम्ही आज कंप्लीट केले. आज तारीख आहे 2, तर आज आम्ही कंप्लीट केले आणि त्यांना हे वर्क दिले. ताई स्वतः समोर आलेत आणि त्यांना हे खूप छान आवडलेत आणि त्यांची स्टोरी तर तुम्ही ऐकलीच आहे. तर अशा अनेक कस्टमर्सचे जे दागिने असतील तर आपण बनवायचा 100% प्रयत्न करू. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं डिझाईन मध्ये आणि वेळेमध्ये. तेवढं आम्हाला सांभाळून घ्या. धन्यवाद. आठवणीतले दागिने तर नक्कीच बनवावेत, कारण ह्या दागिन्यामागचं एक असं की माझ्या मुलीला सोनं कळत नव्हतं. तिला फक्त पिवळे दागिने आणि पांढरे दागिने एवढंच कळत होतं, सोनं चांदी. आणि सगळ्यात पहिला केलेला मी हा दागिना आहे तिच्यासाठी. ती गेली तेव्हा 12 वर्षाची होती. आता साधारण तिला 20वं वर्ष सुरू झालं असतं. पण तरी पण मी तिच्यासाठी केले ह्या उद्देशाने की मुली मोठ्या झाल्यावर लग्नात वगैरे उपयोगी पडतं सोनं म्हणून. पण माझं गेलं दागिना सोडा, मी 11 तोळे तिच्यासाठी मोडले. पण मला फक्त हाच दागिना त्याच्यामध्ये करू वाटला, कारण त्या पहिला दागिना होता मी तिच्यासाठी केलेला. आणि मला वाटतं की मी आता तो जपून ठेवू शकते. म्हणजे ही आठवण कायम बरोबर राहील जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. तर मला एवढं सांगायचं, हे जे 4 गंठन आहेत हे पण कस्टमरच्या ऑर्डरचे आहेत. हे रेडी झालेत, ते फक्त मी तुम्हाला समोरासमोर दाखवलेत. आणि त्या ताईंचा एक पीस होता, त्यांनी मला दाखवलं आता की मला पण बघायचंय म्हणून मी तो काढला त्यांच्यासाठी आणि आपण व्हिडिओ बनवली. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला पण असे दागिने बनवायचे तर आमचा नंबर आहे 7447445050. लीनास ज्वेलरी, धनकवडी, पुणे. धन्यवाद.